मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लीगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या वडिलांच्या संपत्तीमध्ये हिस्सा मागते, वाटा मागते, तेव्हा नक्कीच तिला तो मिळतो. परंतु तो जेव्हा हिस्सा त्याला दिला जातो, त्या व्यक्तीला, ती असेल किंवा तो असेल, तेव्हा कोर्ट सगळ्या बाजूनी, सगळ्या अँगलनी विचार करत असतं की ह्या व्यक्तीला खरोखरच ह्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा द्यायला हवा की नाही हवा. सगळ्या बाजूंनी त्याच्यासमोर जेवढा एव्हिडन्स आलेला असतो किंवा जेवढा पुरावा आलेला असतो, त्या सगळ्या पुराव्यांच्या माध्यमातून कोर्ट विचार करतं की आपण ह्यांना वाटा द्यावा की नाही द्यावा. आता या संदर्भात एक अशी केस होती की 2 बहिणी त्यांच्या धाकट्या भावाच्या विरोधात त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत वाटा मागत होत्या आणि त्यांनी त्यासाठी भावाच्या विरुद्ध कोर्टात दावा दाखल केला होता. दोघी बहिणी मोठ्या होत्या, भाऊ धाकटा होता आणि अक्षरशः तो भाऊ 35-36 वर्षाचा असेल जेमतेम. आता त्या बहिणींनी जेव्हा हिस्सा मागण्यासाठी कोर्टात दावा दाखल केला, त्यावेळेला कुणालाही कल्पना नव्हती की नेमका निकाल काय लागेल या कोर्टामध्ये. अर्थात निकाल काय लागेल याचा कधीच कोणाला कल्पना येत नाही. त्यामुळे ज्या दिवशी कोर्टात केस सुरू झाली, त्या दिवशी कोर्टमध्ये खूप गर्दी होती कोर्टामध्ये. आणि हा जो भाऊ आहे, हा अगदी शांतपणे तिथल्या त्या बाकावर बसलेला होता. त्याच्या चेहऱ्यावरती कुठेही गडबड दिसत नव्हती किंवा अशांती दिसत नव्हती किंवा कुठल्याही प्रकारचं त्याच्या मनामध्ये अशी खूप खळबळ माजलेली आहे असंही काही दिसत नव्हतं. अगदी शांतपणे तो बसला होता. पण एक होतं मात्र, तो अगतिक झाला आहे असं लगेच दिसत होतं आणि असं लगेच कळून पण येत होतं. आणि त्याच्या 2 ज्या बहिणी आहेत मोठ्या, त्या बहिणी तिथेच त्यांच्या नवऱ्यासोबत शेजारी उभ्या होत्या. जेव्हा कोर्टात केस सुरू झाली, त्यावेळेला त्या भावाला कोर्टात बोलवलं गेलं, कठड्यामध्ये उभं केलं गेलं आणि तो जेव्हा पिंजऱ्यात येऊन उभा राहिला, त्यावेळेला त्याच्या बहिणीच्या वकिलांनी केस चालवायला सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं की ह्यांच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये या दोन्ही बहिणींचा वाटा आहे, त्यामुळे संपत्तीचे वाटे करून प्रत्येकाला त्याचे हिस्से दिले जावेत. त्यावर कोर्टाने विचारलं भावाला त्या की तुमच्या बहिणींना तुम्हाला ह्याच्यामध्ये हिस्सा देण्याची इच्छा नाही आहे का? तर तो म्हणाला नाही, असं काहीच नाही आहे, मी का नाही हिस्सा देणार? त्यांचा जर वाटा आहे तो तर त्यांना मिळालाच पाहिजे. माझ्या जीवाभावाच्या बहिणी आहेत त्या आणि त्यांना मी माझा जीव जरी मागितला तरी मी देईन. तर ह्या तर हिस्से वाटणी म्हणजे हे तर काय घराची, शेतीची, म्हणजे दगडमाटीच्या विटांची अशी ही वाटणी आहे. तर मी ती सहज देईन, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मी अगदी आरामात देईन, माझी तयारी आहे. पण तत्पूर्वी माझी एक अट आहे, कोर्टाला विनंती आहे की त्यांनी थोडंसं माझं ऐकून घ्यावं. कोर्ट म्हणाले की ठीक आहे, तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही नक्की सांगा, आम्ही ऐकून घेऊ. मग त्यांनी कोर्टाच्या समोर एक त्याच्या पिशवीमधनं अगदी जुनी पुराणी आणि अशी जीर्ण अशी एक डायरी काढली आणि त्या डायरीमध्ये जे काही त्याचे हिशोब आत्तापर्यंतचे सगळे होते ते त्यांनी त्या कोर्टाला दाखवले. आणि काय होतं त्या कोर्टामध्ये, त्यांनी कोर्टाला सांगितलं की माझे वडील जेव्हा आजारी पडले, त्यांना कॅन्सर होता आणि त्या कॅन्सरचा जो खर्च होता, हॉस्पिटलायझेशनचं जे काही बिल होतं, ते सगळं बिल माझ्याकडे आहे, मी ते कोर्टात सादर करतो. जवळजवळ 10 ते 12 लाखाचं ते बिल आहे आणि ते बिल सगळं मी माझ्या पगारातनं आजही हप्ते फेडत भरत आहे. आणि माझ्या ह्या दोन्ही ज्या बहिणी आहेत, या बहिणींची सुद्धा लग्न जेव्हा झाली, तेव्हा दोन्हीही बहिणींच्या लग्नाचा खर्च जवळजवळ 17 ते 18 लाख आलेला आहे. आणि तो खर्चसुद्धा, त्याचेसुद्धा फेड, जे कर्ज वडिलांनी घेतलं होतं, ते कर्ज दोन्ही हॉस्पिटल आणि ह्यांच्या बहिणींच्या लग्नाचा जो खर्च आहे त्यासाठी जे कर्ज घेतलेलं होतं, त्या कर्जाचे हप्ते मी आजही माझ्या पगारातनं फेडतोय. ज्या बहिणींच्या लग्नासाठी मी माझं शिक्षण सोडलं आणि जी मिळेल ती नोकरी पत्करून मी नोकरीला लागलो
आणि तुटपुंजा पगारावरती मला काम करावं लागलं. आज त्याच तुटपुंजा पगारावर मी माझं सगळं घर चालवतो आहे, कर्जाचे हप्ते फेडतो आहे. ह्या व्यतिरिक्त आणखीन एक गोष्ट अशी आहे की माझी आई म्हणजे आमची आई जवळजवळ 75 ते 80च्या दरम्यान आहे आणि आज ती पॅरालिसिस झालेली आहे. ती अजिबात उठत नाही, हलत का म्हणजे काहीच नाही, तिचं सगळं अंथरुणामध्येच आहे. मी आणि माझी बायको सगळं तिचं अंथरुणामध्ये करतो आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या माझ्या आहेत, जे कर्ज आहे किंवा जे माझ्या आईची माझी जी जबाबदारी आहे, ही सगळी जी माझ्या वडिलांनी माझ्यावर टाकलेली आहे आणि ते हे जग सोडून निघून गेलेले आहेत. जेव्हा संपत्तीचा वाटा आपण देणार त्यावेळेला हे जे सगळं काही कर्ज आहे, ही जी सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. मी आणि माझी बायको माझ्या आईची खूप सेवा करते. तर हे सगळं जे आहे ह्याच्यामध्येही हिस्से वाटणी पडावी एवढीच माझी प्रार्थना कोर्टाला आहे, विनंती आहे. सगळ्या बाबींचा विचार केल्यानंतर न्यायाधीशांनी त्याच्या बहिणीकडं पाहिलं. त्या दोन्ही बहिणी तिथेच उभ्या होत्या. अर्थात हे सगळं सांगताना त्या भावाचे डोळे अगदी पाण्याने डबडबून आलेले होते आणि त्या बहिणींकडे पाहिलं तेव्हा त्या बहिणींचे सुद्धा डोळे भरून आले होते. त्याच वेळेला त्या बहिणींचे जे नवरे आहेत ते त्यांच्या मनात कुजबुजले की बाई गं, सगळं सोडून दे, पण त्या म्हातारीला काय आपण सांभाळू नाही शकणार. परंतु ते ऐकायला त्या बहिणींची बुद्धी शाबूतच नव्हती. त्या भावनिक झालेल्या होत्या दोघीजणी आणि आपण आपल्या धाकट्या भावाला अशा प्रकारे त्रास देतो आहे, सगळा त्रास तो सहन करतो आहे आणि तरी एका चकार शब्दाने कधी बोलला नाही. या दोघींना त्याचं वाईट वाटलं आणि आपलीच लाज त्यांना वाटली की आपण किती चुकलो आहे. त्यांनी अक्षरशः मोठ्या असूनसुद्धा धाकट्या भावाच्या त्या पाया पडायला त्या कठड्यापाशी आल्या, पिंजऱ्यापाशी आल्या आणि त्यांनी अक्षरशः त्याचे पाय धरले आणि त्याची माफी मागितली की दादा, आम्ही जरी तुझ्यापेक्षा मोठ्या असलो तरीसुद्धा आम्ही चांगलं वागलो नाही तुझ्याशी. खरं तर तूच आमचा दादा शोभतोस. अगदी मोठ्या भावासारखी आमची सगळी तू म्हणजे काळजी घेतलीस आणि आम्हाला कधी काही सांगितलं नाहीस, पण आम्ही मात्र खूप मूर्खासारखं वागलो. त्यामुळे आमची आता लाज वाटते. आम्हाला दोघींनाही तुझ्याकडून काही नको रे. तू फक्त आमचा राहा बस. तू हवा आहेस आम्हाला, बाकी काहीच नाही. कोर्टानं सुद्धा त्यांनी विनंती केली दोन्ही बहिणींनी की आम्हाला आता काहीच नको आहे. आम्हाला आमचा फक्त भाऊ हवा आहे. आम्हाला ही प्रॉपर्टी नको, संपत्ती नको, त्याच्यात हिस्से नको, वाटणी नको, काहीच नको. माझ्या भावाने आणि आमच्या बहिणीने जे काही आमच्यासाठी केलेलं आहे ते अगणित आहे. त्याची म्हणजे मोजदाद करता येणार नाही. तेव्हा तुम्ही आम्हाला अशात काही देऊ नका, आम्हाला माफ करा, असं त्यांनी कोर्टाला विनंती केली. शेवटी काय आहे, निर्णय तर ठीक आहे, भावाच्या बाजूने लागला, बहिणींनीच माघार घेतली आणि ते योग्यही होतं. म्हणजेच काय तर कोर्टसुद्धा सगळ्या बाबींचा विचार करतो. कोर्ट त्या बहिणींना म्हणालं की तुमच्या भावाने इतकं सगळं केलं ज्याच्यात तुम्हाला त्यांनी कधी कळूच दिलं नाही की ते काय करतायत तुमच्या आईसाठी. कधी त्यांनी एका चकार शब्दाने तुम्हाला सांगितलं आहे का? त्यावर बहिणी नाही म्हणाल्या. मग तुम्हाला जर का ह्याच्यात संपत्तीत वाटा हवा असेल तर तुम्हाला दोघींना 4-4 महिने तुमच्या आईला सांभाळावं लागेल आणि जे काही कर्ज आहे भावाचं ते कर्ज त्याच्यातही तुम्हाला 1/3 हिस्सा द्यावा लागेल. त्याहीपेक्षा आपल्या भावाने काहीच कधी सांगितलं नाही, यामुळे त्या बहिणी नरमल्या, वरमल्या, शरमल्या आणि अर्थातच निकाल भावाच्या बाजूने लागला आहे, सांगायची गरजच नाही. पण थोडक्यात काय आहे, कोर्ट सगळ्या बाजूचा विचार करतं, सगळ्या बाजूनी अँगलनी विचार करतं आणि मगच कधीही निर्णय देतं. पण नाती ही अशी संपत्तीसाठी तोडता येतात का? किंवा अशी संपत्तीसाठी अशी नाती पटकन तोडतात का? तर नाही. नाती ही अशी छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुटणारी नसतात. काही असलं तरीसुद्धा एकत्र बसून डिसिजन घेता येतो, बोलता येतं, विचारविनिमय करता येतो आणि त्याच्यातनं निर्णय घेता येतो. तर हा जो निर्णय कोर्टाने दिला तो का दिला? भावाचं खरंच
सांगितलेलं बरोबर होतं का? तर हो, नक्कीच. जर तुम्ही संपत्तीत वाटा मागता आहात, तर जेवढे कर्ज आहे, जेवढ्या जबाबदाऱ्या आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्ही भागीदार व्हायलाच पाहिजे. आणि म्हणूनच कधीही विचार करताना, कृती करताना योग्य करा, म्हणजे त्याचा पुढं जाऊन त्रास होणार नाही. बहिणींनी हेही मान्य केलं की आम्ही इतर लोकांच्या सांगण्यात येऊन हे सगळं असं केलं आणि आम्ही भावाच्या विरुद्ध दावा दाखल केला, आम्हाला माफ करा. आणि त्यांनी भावाची सुद्धा माफी मागितली. तर लक्षात ठेवा, कधी पण कोर्ट कसाही विचार करत नाही, ते योग्य विचार करतं आणि योग्य पद्धतीनेच काम करतं. आपणही योग्य पद्धतीने विचार करायला हवा आणि नाती टिकवायला हवी. नातं एक क्षणात तोडता येतं, पण ते जोडणं पुन्हा फार कठीण होतं. आणि म्हणूनच त्याची काळजी घ्या. धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सगळ्यांपर्यंत हे शेअर करा, म्हणजे सगळ्यांना या गोष्टीची माहिती होईल. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.